नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राजकुमार आणि ती जुही जे दोघेजण आहेत ते हॉटेलमध्ये बसलेले असतात आणि तिथे नेमकी त्यांच्यावरती वॉच ठेवून असते ती म्हणजे सावली. ती सुद्धा त्यांचा पाठलाग करून तिथे आलेली असते. राजकुमार जुहीला सांगत असतो की हे बघ, असं मला हॉटेलमध्ये तुझ्याबरोबर भेटता येणार नाही. आणि ती जुही राजकुमारच्या अगदी हातात हात घेत असते आणि राजकुमार तिला समजून सांगत असतो की हे बघ, माझ्यापासून जरा लांब बस, कारण की मी एकदम मोठा बिझनेसमॅन आहे आणि त्यामुळे मला खूप लोक ओळखतात आणि माझी रिस्पेक्ट आहे आणि जर असं काही झालं तर माझ्या घरापर्यंत ही बातमी जाऊ शकते. त्यामुळे तू असं मला इथे हॉटेलमध्ये वगैरे भेटायला बोलवू नकोस म्हणून. आणि त्यानंतर ती जुई आहे ती त्याच्या गळ्यात गळे घालून म्हणत असते की ठीक आहे, मग आपण पहिल्या जिथे भेटत होतो तिथे भेटूया का? तर राजकुमार सांगत असतो नाही, तिथे पण आता आपण नाही भेटू शकत म्हणून. त्यानंतर ती जुई त्याला बोलत असते की आता तुझं माझ्यावरती पहिल्यासारखं प्रेम काही राहिलेलं नाही आहे, तू मला भेटायला सुद्धा आता नकार देत आहेस. तर राजकुमार म्हणतो की नाही, असं काही नाही आहे, पण आता घरातले हालात काही ठीक नाही आहेत, त्यामुळे मला असं आता वागावं लागत आहे. आणि त्यानंतर ती जुई म्हणते, "ठीक आहे ना, मग असं आहे ना, तर माझ्यासाठी एक काम कर. आपण मागच्या वेळेस बघितलेला तो 50 लाखाचा डायमंड नेकलेस आहे ना, तो मला गिफ्ट कर मग तू. आणि तेव्हाच मी सिद्ध करेन, मला सिद्ध होईल की तुझं माझ्यावरती खरंच प्रेम आहे म्हणून." आणि राजकुमार म्हणतो, "काय 50 लाखाचा तुला डायमंड नेकलेस, एवढी रक्कम?" त्यावरती ती म्हणते की "ठीक आहे ना, मग जर मला 50 लाखाचा नेकलेस नाही मिळाला तर तुला चांगलंच माहिती आहे की मी काय करू शकते ते. मी तुझ्या घरी सुद्धा येऊ शकते ते." आणि त्यानंतर राजकुमार जो आहे तो चांगलाच भिलेला असतो. त्याला मात्र आता घाम फुटलेला असतो की एवढे पैसे आता आपण आणायचे कुठून म्हणून. आणि त्यानंतर ती जुही तिथून निघून जाते. राजकुमारसुद्धा त्या हॉटेलमधून आता बाहेर पडलेला असतो. सावलीसुद्धा त्याच्या मागे आता हॉटेलमधून बाहेर निघालेली असते. राजकुमार आता गाडी काढतो आणि गाडीतूनच जो आहे तो सारंगला फोन करत असतो आणि सारंगला सांगतो, "हे बघ, मला आत्ताच्या आत्ता 50 लाखांची गरज आहे, त्यामुळे मला ताबडतोब पैसे पाठवून दे." सारंग म्हणतो, "अरे दादा, पण एवढे पैसे तुला कशाला हवे आहेत म्हणून? काय एवढं अर्जंट काम निघालं?" तेव्हा राजकुमार त्याला म्हणतो, "हे बघ, तू मला विचारू नको, मी तुझा भाऊ आहे. मोठ्या भावाच्या नाते मी तुला हे पैसे मागत आहे म्हणून. त्यामुळे तू मला कोणतंही कारण विचारू नकोस." त्यावरती सारंग म्हणतो, "हो, ते मान्य आहे, पण एवढी मोठी रक्कम तुला कशाला हवी आहे म्हणून?" त्यानंतर जो आहे राजकुमार म्हणतो, "तुला जेवढं सांगितलं आहे ना, तेवढंच तू कर. मला आत्ताच्या आत्ता ताबडतोब 50 लाखांची व्यवस्था करून दे म्हणून." त्यानंतर सारंग जो आहे तो म्हणतो, "ठीक आहे, मी बघतो आणि मी तुला कळवतं म्हणून." आणि त्यानंतर जे आहे राजकुमार फोन ठेवलेला असतो. इकडे आता सावली मात्र पोचलेली असते पोलीस स्टेशनमध्ये देवाकडे आणि देवाला तो व्हिडिओ सगळा काही दाखवत असते. तर तेवढ्यात घोरपडे म्हणत असतात की ही मुलगी जुई वगैरे कोणी नाही आहे म्हणून. तेव्हा सावली म्हणते, "नाही, हीच जुई आहे म्हणून." तेव्हा ते घोरपडे सांगत असतात की ही मुलगी जी आहे ती एकदम फ्रॉड आहे. खूप लोकांना ही मनी लॉन्ड्रिंगमध्ये फसवत असते आणि त्या लोकांच्याकडून पैसे उकळत असते. जे लोकं लग्न झालेले आहेत, ते श्रीमंत आहेत, अशा लोकांनाच ही फसवत असते. त्यानंतर देवा पण म्हणतो, "हो, हिच्यावरती खूप काही केसेस चालू आहेत. आम्ही हिला पकडण्याचा प्रयत्न करत असतो, पण ही हमेशा आमच्या हाताला काही लागत नाही म्हणून." त्यानंतर सावली म्हणते, "आपल्याला हिचा बंदोबस्त करायलाच हवा. मला राजकुमारचं जीवन हे वाचवायचंच आहे, कारण की राजकुमार दादा हिच्या नादी लागून हे वाया जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला आता सावधगिरीने राहायला पाहिजे आणि राजकुमारसमोर सगळ्यांसमोर हिचं सत्य जे काही आहे मला आणायचं आहे म्हणून." तोपर्यंत इकडे राजकुमारला काही दम निघत नाही आणि तो लगेच पुन्हा एकदा सारंगला फोन करत असतो. सारंग त्याला म्हणतो की "हो, पैशाची व्यवस्था झाली आहे दादा, पण थोडा वेळ लागेल म्हणून, कारण की आज सॅलरी आहे ना आपल्या ऑफिसमध्ये, त्यामुळे थोडासा वेळ लागत आहे, पण मी रात्री नक्की कॅश घेऊन घरी येईन म्हणून." आणि त्यानंतर मात्र आता राजकुमार घरी गेलेला असतो. कारण की त्याला भीती वाटत असते की सारंग जो आहे तो मॉमला हे सगळं काही सांगेल म्हणून. त्यामुळे त्याला वाटतं की आपण इथून कॅश घ्यावी सारंगकडून का नको. तो विचार करतो की आपले जे ज्वेलर्स आहेत त्यांच्याकडून कॅश घ्यावी का म्हणून. आणि त्यानंतर तो जातो घरी. घरी गेल्यानंतर आपण पाहतो इकडे तिलोत्तमा
तिच्या रूममध्ये सावलीसाठी आणलेल्या साड्या असतात त्या अमृताच्या कपाटामध्ये ठेवायला ती देत असते आणि अमृताला सांगते ह्या साड्या आता तुझ्याकडेच ठेव म्हणून. त्यानंतर चंद्रकांतजी म्हणतात, काय झालं तिलोत्तमा, ह्या साड्या तर तू सावलीला देणार होतीस ना म्हणून. तेव्हा तिलोत्तमा सांगते, हो त्या मुलीला मी देणार होते, पण त्या मुलीने असले घाणेरडे आरोप माझ्या मुलावरती राजकुमारवरती लावलेले आहेत, त्यामुळे आता या साड्या मी तिला द्यायचं कॅन्सल केलेलं आहे. माझ्या मनामध्ये थोडंफार तिच्याबद्दल आता प्रेम वाढायला लागलं होतं, पण त्या मुलीने असं काही आपल्या घरामध्ये वातावरण खराब केलेलं आहे आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये आता बिलकुलसुद्धा तिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिलेली नाही आहे. आणि त्यानंतर मात्र इकडे राजकुमारच्या गाडीचा आवाज येतो. तिलोत्तमा म्हणते, यावेळेस राजकुमार कसा काय घरी आला म्हणून. आणि त्यानंतर त्या दोघीसुद्धा राजकुमारच्या रूममध्ये जायला निघतात. इकडे आता राजकुमार रूममध्ये आलेला असतो. त्याला खूप टेन्शन आलेलं असतं की त्या ज्वेलर्सला जरी आपण पैसे मागितले तरी तो लगेच जाऊन आपल्या मॉमला सांगणार आहे म्हणून. तो विचार करतो की मी आता अमृताचे दागिने विकतो आणि तो हार घेतो म्हणून. आणि त्या अमृताचे दागिने तो बाहेर काढत असतो. तेवढ्यात तिथे येते ती म्हणजे अमृता आणि अमृता विचारत असते, हे काय एवढे माझे दागिने बाहेर का काढले आहेत म्हणून. आणि त्यानंतर तिलोत्तमासुद्धा येते. तिलोत्तमा म्हणते, काय करतोयस राजकुमार, एवढे दागिने का बाहेर काढले आहेस तू. तेव्हा राजकुमार सांगतो की अगं आई, आपल्या घरामध्ये मध्यंतरी चोर घुसले होते ना, त्यामुळे मला खूप काळजी वाटत आहे या दागिन्यांची, म्हणून मी व्यवस्थित आहेत का हे बघत होतो. तिलोत्तमा म्हणते, हो बरं केलंस तू आठवण काढलीस ते. ती अमृता खूप वेंदळी आहे, तिला व्यवस्थित बिलकुलही ठेवता येत नाही, त्यामुळे असं कर, हे दागिने मी घेऊन जाते माझ्या लॉकरमध्ये सांभाळून ठेवते. अमृताला जेव्हा हवे असतील तेव्हा अमृता माझ्याकडून मागून घेतो. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा ते दागिने घेऊन तिथून निघून जाते. आता राजकुमार मात्र डोक्याला हात लावत असतो आणि तो अमृताला म्हणतो, उभी काय आहेस इथे, जा माझ्यासाठी एक कप चहा घेऊन ये, असं तिच्यावरती ओरडतो आणि तिला चहा आणायला पाठवून देतो. इकडे आता आपण पाहतो की रात्री सारंग जो आहे तो घरी आलेला असतो आणि सावली त्याला बघते आणि म्हणते की मी तुमचीच वाट बघत होते म्हणून मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा सारंग म्हणतो, काय सांगायचं आहे तुला. सावली म्हणते, अगोदर तुम्ही हातपाय तोंड धुवून फ्रेश व्हा, जेवण करा, मग मी तुम्हाला सांगते म्हणून. आणि सारंग हा जेवायला बसतो. सारंग जेवताना सावली राजकुमारचे नाव घेऊन पुढे काही सांगणार तेवढ्यात तिथे येतो तो म्हणजे राजकुमार. आणि सावलीला म्हणतो, काय गं सावली, माझं माझं नाव घेतलंस का, काय सांगत होती सारंगला माझ्याबद्दल. त्यानंतर सावली मात्र घाबरते आणि म्हणते, नाही काही नाही, मी सांगत होते सारंग सरांना की राजकुमार दादा वाट बघत आहेत असं अमृता वहिनींनी मला सांगितलं म्हणून. त्यानंतर राजकुमार म्हणतो की हो का, ठीक आहे, जा माझ्यासाठी जरा पाणी घेऊन ये, आणि तिला किचनमध्ये तो पाठवून देतो. इकडे आपण बघतो की आता सावली किचनमध्ये गेलेली असते आणि राजकुमार सारंगला विचारतो, काय रे, पैशाची व्यवस्था झाली की नाही म्हणून. त्यानंतर सारंग म्हणतो, हो व्यवस्था तर झाली आहे, मी तुला फोन देखील केला होता पण तू माझा फोन काही रिसीव केला नाही, मग एवढी रक्कम मी कुठे घरी आणणार, म्हणून मी ती काही घरी घेऊन आलो नाही. त्यानंतर राजकुमार म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर सारंग त्याला सांगत असतो, हो पण मी एकदा आता मॉमशी बोलणार आहे आणि मग लगेच तुला सांगेन म्हणून. त्यानंतर राजकुमार म्हणतो, हे काय मॉमशी बोलणार आहे, आपण आता काही लहान आहोत का सगळे विषय आपल्या मॉमला सांगण्यासाठी. आपण आता मोठे झालेलो आहोत, आपण हा बिझनेस सांभाळतो, सगळ्या गोष्टी थोडी ना आपण मॉमला सांगत बसणार आहे म्हणून, त्यामुळे तू मॉमला वगैरे काही सांगायची गरज नाही येते. त्यानंतर सारंग म्हणतो, ठीक आहे, आणि राजकुमार तिथून बाहेर निघून जातो. बाहेर निघून गेल्यानंतर वरतून ऐश्वर्याने सगळं सारंगचं आणि राजकुमारचं बोलणंही ऐकलेलं असतं. आणि राजकुमार घराच्या बाहेर जातो आणि एका मोठ्या माणसाला फोन करत असतो आणि त्याला सांगत असतो, मला आत्ताच्या आत्ता 50 लाख रुपयांची गरज आहे, तू देशील का म्हणून. तेव्हा तो म्हणत असतो, हो मेंदळे साहेब, मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे, पण पहिले माझे जे 6 कोटी रुपये तुमच्याकडे आहेत ते कधी देणार आहात तुम्ही. आणि तुमच्याकडे मुदतसुद्धा आता खूप कमी राहिलेली आहे, फक्त 6 महिने राहिलेले आहेत तुमच्याकडे. त्यावरती सारंग चिडतो आणि म्हणतो, हो देतोय ना मी देणार आहे, मी कुठे पळून जाणार आहे, माझ्या व्याजावरतीच तर जगतोयस ना तू आत्तापर्यंत, आणि त्यामुळे तू मला 50 लाख रुपये देशील का नाही एवढंच सांग. त्यावरती तो माणूस म्हणतो, हो देतो, मी उद्या तुमच्याकडे कॅश पोच करेन म्हणून. आणि त्यानंतर तो फोन ठेवून देतो. तेवढं
ऐश्वर्या जी आहे ती राजकुमारकडे जाते आणि त्याला म्हणत असते, राजकुमार दादा, मला ना तुमच्याबद्दल खूपच वाईट वाटत आहे. कारण की तुम्हाला असं पैशासाठी तुमच्या लहान भावाकडे हात पसरावे लागत आहेत म्हणून. आणि त्यानंतर ती म्हणत असते की कसं आहे ना, तुम्ही या घरातले मोठे आहात, पण तरी देखील तुम्हाला बिझनेसमध्ये ना घरामध्ये कोणतेच तुम्हाला अधिकार दिलेले आहेत. सगळे अधिकार जे आहेत ते सारंगलाच आहेत म्हणून. या घरामध्ये आम्हाला तुम्हाला कोणालाच बिझनेसमधून ₹1 काढण्याची परमिशन नाही आहे. आपल्या सगळ्यांना लिमिटेड पैसेच खर्चासाठी आपल्याला मिळत असतात. पण सारंगला मात्र हवे तेवढे पैसे तो खर्च करू शकतो. त्याला विचारणारं सुद्धा कोणी नाही आहे. असं का बरं आहे मलाच कळत नाही. तुम्ही या घरातले मोठे असून तुमच्यावरती सुद्धा असा अन्याय इथे होत आहे म्हणून. आणि जी ऐश्वर्या आहे ते राजकुमारचं कान भरत असते आणि सावलीच्या विरोधात त्याला उभं करत असते. एक प्यादा म्हणून त्याला उभं केलेलं असतं तिने. आणि त्यानंतर ऐश्वर्या जी आहे त्याचं कान भरायला सुरुवात करते आणि म्हणते की तुम्हाला आज सारंगच्या समोर हात पसरताना मला खूप वाईट वाटलं. काय ना दादा, माझं पण तिलोत्तमा मॅडमनी 8 दिवसासाठी मला ऑफिसमधून बाहेर काढलेलं आहे. मी कोणतेही व्यवहार ऑफिसमधले हे 8 दिवस करू शकत नाही. नाहीतर मी तुमच्यासाठी नक्कीच 50 लाखांची व्यवस्थाही केली असते. मी स्वतः तुम्हाला पैसे काढून तुमच्या हातामध्ये दिले असते. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की राजकुमारला त्याचा खूप राग येतो. सारंगबद्दल त्याच्या मनात आता राग निर्माण झालेला असतो आणि तो म्हणतो, मी आता असं होऊ देणार नाही. इथून पुढे हे सगळं काही असं घडणार नाही. मी आता बघतो काय करायचं ते. आणि मात्र राजकुमार रागाने आता आतमध्ये गेलेला असतो. ऐश्वर्या मात्र मनातल्या मनात खूप हसत असते. तिला असं वाटतं की आता घरामध्ये खूपच इंटरेस्टिंग असा काहीतरी होणार आहे आणि हा राजकुमार आता सगळ्यांच्या विरोधातच जाऊन उभा राहणार आहे म्हणून. त्यानंतर आपण पाहतो की आता सारंगने सुद्धा जेवण केलेलं असतं आणि तो त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि सावली त्याला म्हणत असते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा सारंग म्हणतो, हां सांग ना म्हणून. मी पण वाट पाहत आहे की तुला मला काय सांगायचं आहे ते. तेव्हा सावली म्हणते की मला उद्यासुद्धा घराच्या बाहेर लवकर जायचं आहे म्हणून. तेव्हा सारंग तिला विचारतो की कुठे जायचं आहे, मला सांगशील का नाही म्हणून. त्यानंतर सावली म्हणते की मला खूप महत्त्वाचं उद्यासुद्धा काम आहे, पण मी उद्या घरी आल्यानंतर तुम्हाला सगळं काही सांगेन म्हणून. सारंग म्हणतो, काय झालं सावली, एवढं काय महत्त्वाचं आहे की तू माझ्यापासून गोष्टी लपवत आहेस म्हणून. सावली म्हणते, असं काही नाही, पण मला आत्ता तुम्हाला काही सांगता येणार नाही म्हणून. मग यावरती सारंगला थोडासा तिचा राग येतो, पण सावली मग लगेच कान पकडते आणि सारंगची माफी मागते म्हणून. मग सारंग म्हणतो, असं नाही सावली, नको माझी माफी वगैरे काही मागूस. मी असंच बोललो, तुझंही पर्सनल काही काम असू शकतं, तुलाही महत्त्वाचं काही काम असू शकतं. तुझं काम झालं की त्यानंतर मला तू सांग म्हणून. आणि त्यानंतर आपण पाहतो की सावली सारंगला सांगत असते की हे जे काम आहे ना ते राजकुमार दादा. सावली एवढंच बोलते तर सारंग लगेच म्हणत असतो की थांब सावली, जर तुला काही बोलायचं असेल तर बोलू नकोस म्हणून, कारण की माझा सारंगदादावरती पूर्ण विश्वास आहे म्हणून. पण तुला जर काही सारंगदादाविषयी बोलायचं असेल तर तू ठोस पुरावे घेऊन ये आणि त्यानंतरच बोल, कारण की तू त्याच्याविषयी जर काही बोललीस तर ते उलट तुझ्यावरच उलटणार आहे सगळं म्हणून. त्यामुळे तुला जर काही सांगायचंच असेल तर ठोस पुरावे घेऊन ये आणि नंतरच सांग म्हणून. त्यानंतर सावली मात्र खाली मान घातलेली असते. तर सारंग म्हणतो, हे बघ सावली, माझा तुझ्यावर सुद्धा पूर्ण विश्वास आहे. तू जे काही करशील ना ते योग्यच करशील म्हणून. आणि त्यानंतर मात्र सारंग सावलीला जवळ घेत असतो. तर आता बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये सावली नक्की काय करणार आहे ते.